कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 9. ओके देन, मीही इथेच आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा. बघू, भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरला, असं म्हणतच सर त्यांच्या पुढच्या लेक्चरसाठी निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ दोघीही स्टाफरूममधून बाहेर पडल्या. स्टाफरूममधून बाहेर पडून दोघीही पुन्हा राहिलेले लेक्चर्स अटेंड करून थेट कॅन्टीनला पोहोचल्या. तिथे मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊन दोघीही घरी निघून गेल्या. दुपारी स्वानंदी घरी पोहोचली. तिची आई फोनवर कुणाशी तरी बोलत होती. आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. हो हो, कळवते ना मी तुम्हाला. बरं, ठीक आहे, ठेवते हा, नमस्कार. काय झालं आई? कुणाचा फोन होता आणि इतका का आनंद झालाय तुला? स्वानंदी एकामागून एक प्रश्न विचारत होती. तिच्या आईने तिच्याकडे बघितले. काही नाही, बाबा आले की सांगते. जा, तू आवरून घे तुझं. जेवणार आहेस का? नाही, खाल्लंय मी थोडं कॅन्टीनमध्ये, त्यामुळे भूक नाहीये. नंतर खाईन काहीतरी, असं म्हणत स्वानंदी आईकडे बघतच तिच्या रूममध्ये निघून गेली. काय झालंय आज आईला? माझ्याशी अगदी नॉर्मल बोलली, आवाजात कोणताही राग नाही. नेमका फोन कोणाचा होता आणि आईला एवढा आनंद कशाचा झाला? हाच विचार तिच्या डोक्यात सुरू होता. विचार करत करतच तिने कपडे बदलले आणि बाहेर अंगणात आली. स्वानंदी राहत होती ती रो हाऊसिंग सोसायटी असली तरी तिथे प्रत्येक बंगलोसमोर थोडी थोडी मोकळी जागा सोडलेली होती. जसे छोटेसे अंगण असते ना, अगदी तसेच. स्वानंदीच्या घरासमोरही असेच अंगण होते. तिच्या उजव्या साईडला लॉन मेंटेन केले होते. स्वानंदीलाही झाडांची खूप आवड होती, त्यामुळे इथे आल्यानंतर तिने नर्सरीमधून तिच्या आवडत्या फुलझाडांची रोपे आणून व्यवस्थित कुंडीत लावली होती आणि बाबांना सांगून 2 व्यक्ती बसतील असा एक लाकडी झोपाळाही तिने तिथे बसवून घेतला होता. मे महिन्यात ते सर्वजण इकडे शिफ्ट झाले होते, त्यामुळे महिनाभरात झाडे आता चांगलीच वाढली होती. सोसायटीमध्ये सुरुवातीलाच पहिलाच बंगला यांचा होता आणि यांच्या अंगणातून मेन गेट सहज दृष्टीस पडत होते. मेन गेटच्या बाहेर अगदी समोरच एक कॅफे होता. सोसायटीमधले आणि बाहेरचेही अनेक लोक त्या कॅफेमध्ये येत होते. कॉलेजच्या मुलांची तर तिथे नेहमी गर्दी असायची. स्वानंदी अंगणात येऊन तिच्या आवडत्या जागी म्हणजेच झोपाळ्यावर जाऊन बसली. एका हातात कसलेसे पुस्तक आणि दुसऱ्या हातात चहाचा कप घेऊन ती झोपाळ्यावर हळूहळू मागे पुढे झोके घेत होती. चहाचा एक एक घोट घेत ती कसल्याशा विचारात हरवली होती. समोर पुस्तक उघडलेले होते, पण स्वानंदीचे त्याकडे जराही लक्ष नव्हते. तिने लावलेल्या फुलझाडांवर रंगीबिरंगी फुलपाखरे इकडून तिकडे बागडत होती. स्वानंदीला हा नजारा बघायला खूप आवडायचे, पण आज तिचे त्याकडेही लक्ष नव्हते. आज आईला नक्की झालंय काय? एवढी खुश दिसत होती ती. मी विचारलं तर मला काही नाही सांगितलं. बाबा आल्यावर सांगेन म्हणाली. मला तरी नक्कीच वाटते माझ्या लग्नाचाच काहीतरी विषय असणार, कारण तो एकच असा विषय आहे ज्याबद्दल बोलायचं असेल तरच ती माझ्याशी शांतपणे बोलते, नाहीतर एरवी तिच्या बोलण्यात कधीच मला माझी काळजी दिसत नाही. तिचं असं वागणं आधी मला खूप खटकायचं. तिला कितीदा विचारलं होतं मी, माझं काही चुकलं का? का तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी दिसत नाही जी सोहमच्या जन्माच्या आधी दिसायची? पण तिने टाळलं मला उत्तर देणं कितीदा तरी. पण का? स्वानंदी विचार करत होती. हा प्रश्न तर मी बाबांनाही केला होता तेव्हा, पण उत्तरदाखल त्यांचे भरलेले डोळे पाहिले मी आणि पुन्हा कधीच त्यांना तो प्रश्न विचारला नाही, कारण बाबांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नव्हतं. आजही नाही. त्यांचं भरभरून मिळणारं प्रेम पाहून पुन्हा कधी हिंमतच झाली नाही माझी विचारायची. पण कदाचित मला माहीत आहे त्याचं उत्तर. त्या दिवशी आई बाबांचं बोलणं ऐकलं होतं मी.
किती रडले होते मी त्या दिवशी. जानला मिठी मारून. जान होती सोबत म्हणून तर सावरले मी त्यातून. जान, तू आहेस म्हणून मी आजही स्ट्रॉंग आहे. या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे मला. त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचं आहे मला. म्हणूनच तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला. पण जबाबदारीतून मुक्त होणं यासाठी माझं लग्न लावून देणं हे एकमेव उत्तर नाही ना. आईला का नाही समजत मग? आणि नाही करायचंय मला आता लगेच लग्न. नाही करायचंय. स्वानंदीचे डोळे भरून आले होते. स्वतःच्या विचारातच ती इतकी गुंतली होती की तिला लक्षातच नाही राहिलं की ती घरासमोर अंगणात बसली होती. तिने पटकन आपले डोळे पुसले. पुस्तक आणि चहाचा कप हातात घेत ती पळतच तिच्या रूमकडे गेली. इकडे कॅफे बाहेर असलेल्या लॉनवरील एका टेबलवर साहिल बसला होता. तो अशा जागी बसला होता की जिथून त्याला स्वानंदी स्पष्ट दिसत होती. कसल्या विचारात ती गुंतली होती. कितीतरी वेळ, तेवढा वेळ त्याची नजर तिच्यावरच होती. एकटक तिलाच बघत बसलेला तो. अचानक तिची तंद्री तुटली. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि हे बघून साहिलच्या हृदयातही एक कळ उठली. काय झालं तिला? रडत होती का ती? पण का? म्हणजे सगळं ठीक तर आहे ना, मग रडायचं कारण काय? सकाळी कॉलेजमध्ये पाहिलं तेव्हा तर ठीक होती, हसत होती, खुश होती. मग आता अचानक काय झालं असेल? साहिल आपल्याच विचारात हरवलेला होता. स्वानंदीला उठून आत जाताना बघून तो सुद्धा त्याच्या कॉफीचे पैसे देऊन तिथून बाहेर पडला. त्याची आवडती स्पोर्ट्स बाईक घेऊन तो भरधाव वेगात तिथून निघून गेला. क्रमशः